खूप छान. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन्स माहीत आहे. येस. वस्तूचे नाव. तर नावाला पण संज्ञा आणि नाऊन हे दोन्ही तसे आहेत. तर आपण डेफिनेशन बघणार आहोत त्याची. ठीक आहे. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. ओके. ही डेफिनेशन झाली. आता तुम्ही पण मला सांगितली इंग्लिशमध्ये, ही आपण मराठीमध्ये लिहिली. तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. ठीक आहे. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्यालाच आपण नाम असे म्हणतो. ओके। साक्षी, आप ये आपका इंटरनेट कनेक्शन चेक करो, उसके वजह से भी शायद आपको आवाज नहीं आ सकती है. ओके. येस, आप लिख सकते हो. आता बघा, इथे कोणते कोणते चित्र दिसत आहेत तुम्हाला? काय काय चित्र दिसत आहेत? त्याची नावं लिहू शकाल का तुम्ही? पान दिसतंय. ओके. ग्रीन वालं काय आहे? पान आहे. एक मिळालं मला. पान. अजून काय आहे? माउंटन. मुलगा, पान, रेल्वे स्टेशन. व्हेरी गुड. हा आहे. हा काय आहे? माउंटन लिहिले. त्याला आपण काय म्हणतो? पर्वत म्हणतो किंवा डोंगर म्हणतो. ठीक आहे. पर्वत. हा इथे मुलगा आहे. मुलगा. ठीक आहे. हे इथे काय आहे? इथे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन दिसतंय की नाही? आणि ही कोण आहे? परी आहे. अगदी बरोबर. येस. तर अशा प्रकारे आपण नाव ओळखली. आता जो मुलगा आहे, मी त्याला पान म्हटलं तर चालेल का? किंवा त्याला डोंगर म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. हो की नाही? आपण त्याच पद्धतीने आपण ओळखत आलोय आजपर्यंत. आपण शिकलोय, की स्टेशनला आपण स्टेशनच म्हणा. त्याला आपण पर्वत म्हणू शकतो का? त्याला आपण परी म्हणू शकतो का? नाही. किंवा पर्वताला परी, परीला पर्वत म्हणू शकतो का? नाही. तर इथे बघा, आपल्याला त्यांची एक्झॅक्ट नावं, कोणता पर्वत आहे माहित नाही. त्या मुलाचं नाव काय आहे हे माहित नाही. पण आपल्याला माहित आहे, की त्याला मुलगाच म्हणतात. हे मुलाचं चित्र आहे. तर त्याला काही ना काहीतरी नावं आहेतच ना. विशिष्ट नाहीयेत, पण काही सामान्य नावं तरी त्याला दिलेलीच आहेत. आता हे कोणत्या झाडाचं पण आपल्याला माहित नाही, पण ते झाडाचं पान आहे. आपण त्याला पानच म्हणणार. त्याला आपण फुल म्हणणार का? नाही म्हणणार. ओके. तर इथे बघा, एखाद्या मुलाचं नाव, एखाद्या झाडाचं, पक्षीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, ठीक आहे, एखाद्या ठिकाणाचं नाव जे असेल त्याला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. उसे हम क्या कहेंगे? संज्ञा कहेंगे. ठीक आहे. तर ही त्याची एक नॉर्मल व्याख्या झाली आणि ही अशा प्रकारे मी तुम्हाला ही उदाहरणं त्याची दिली आणि मला बघायचं पण होतं, की तुम्हाला ते ओळखता येतात की नाही नीट. ठीक है? अच्छा, आवाज स्लो आ रही है आपको? बाकी लोगों को? ओके, थैंक यू. साक्षी कुर्मी, you can check your internet connection, please. Okay, thank you. So now it's a game time. अभी आप क्या करेंगे? आता तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचंय? मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे. सपोज मी तुम्हाला दिलं अक्षर ग. ठीक आहे. आता ग या शब्दावरून तुम्हाला काय करायचंय? एखादं नाव लिहा. कोणतंही, मुलाचं, मुलीचं. एखाद्या शहराचं किंवा गावाचं किंवा कोणत्याही प्लेसचं नाव लिहा. ठीक आहे. एखाद्या फळाचं नाव लिहा. एखाद्या फुलाचं नाव लिहा. बघा, तुम्हाला लिहिता येतं का? ओके. ग वरून गगन. येस. गवार भाजी झाली. ओके. गोरेगाव प्लेसचं नाव झालं. येस, व्हेरी गुड. अजून फळ कोणतं आहे? ग वरून ग्रेप्स लिहिले. ठीक आहे, चालेल.
गवत वस्तू झाली. येस. मग बघा इथे जेव्हा आपण कोणत्याही अक्षरावरनं लिहितो तर आपल्याला इथे डेफिनेशन पण मिळते. ठीक आहे. आणि आपल्याला अजून आपले शब्द संपत्ती जी आपली ती वाढते. आपल्याला कळतंय की एका एका गुलाब, येस, फुलाचं नाव गुलाब. तर मग अशा प्रकारे काय होते तुम्हाला कळते की एक एक अक्षर दिले तर त्याच्यावरून बघा आपल्याला किती सारे शब्द वेगवेगळे प्रकारचे मिळत आहेत. येस, तुम्हाला इथे आता मी एक्झाम्पल दाखवते. नाव, गाव, फळ आणि फुल. आता मी ते एक उदाहरण दिलं. आता तुम्हाला मी ग दिलं तर तुम्ही बघा तिथे वेगळं लिहिलं काहीतरी. हो की नाही? तर वरून अजय, अमरावती, अननस, अंबडी. ओके, अंबाडीचं फुल असतं. मग वरून बघा गणेश नाव येऊ शकतं. गोंदिया हे एक शहर आहे पुन्हा. ठीक आहे. गरमाळ आहे फळाचं नाव. गुलाब आहे फुल. ठीक आहे. तर अशी तुम्ही प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला अजून, 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 अजून शब्द कळतील. पुन्हा या शब्दांचे आपल्याला काय होईल शुद्ध आणि अशुद्ध शब्द याच्यामध्ये देखील आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. आता गणेश किंवा बघा गुलाब. ठीक आहे. गुलाब हा शब्द बघा कसा आहे. हा जो ग आहे त्याला आपण पहिला उकार दिलाय. ठीक आहे. मग तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये असा दिला जाईल. गु असा दिला जाईल. गुलाब. आणि तुम्हाला विचारला जाईल की कोणता गुलाब पहिली जो उकार आहे की दुसरा उकार आहे तो बरोबर आहे का? कोणता शुद्ध शब्द आहे? पहिल्या उकाराने लिहिलेला की दुसऱ्या उकाराने लिहिलेला? मग जर अशी प्रॅक्टिस जर तुम्ही कराल, तर तुम्हाला कळेल की कोणता शब्द कसा लिहिला पाहिजे. त्याला कोणती वेलांटी, कोणती मात्रा, कोणता उकार दिलेला आहे. आता इथे पण बघा, इथे पुन्हा नामाची व्याख्या तुम्हाला काही चित्रांद्वारे. आता तिथे आपण एका एका वस्तूचं बघितलं. आता इथे बघा, इथे ग्रुप्स आहेत. मग कोणतीही व्यक्ती असू दे, त्याचं भलेही नाव माहिती नाही. इथे आपण बघू शकता की नंबर ऑफ पीपल आर स्टँडिंग हियर. बहुत सारे लोग एक व्यक्ति के पिक्चर में खड़े हैं. ठिकाने एक ताजमहल है. पक्षी में भी देखो बहुत सारे अलग अलग पक्षी अलग अलग प्राणी यहाँ पे आपको दिख रहे हैं. ठीक है. वस्तु मध्ये पण बहुत सारी चीजें हैं. फैन है, कार है, एरोप्लेन है, टी पॉट है. ओके, तो वो सारी वस्तु हो गई. फिर गुण और भाव जो हम फील करते हैं. ठीक है. जैसा भी या फिर हमारे गुण जो है व्यक्तिगत गुण होते हैं वो हम दिखाते हैं, वो दिखते हैं किसी भी व्यक्ती के. तर या सगळ्यांना काय म्हणतात? नावांना नाम असे म्हणतात. तो नाम के इस तरह के प्रकार है. त्याचे प्रकार आहे ते सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा दाखवते बघा. ठीक आहे. याचे प्रकार पण याच्यामध्येच लपलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये मी फक्त एकच मुलगा दाखवला होता. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला ग्रुप दाखवलाय. हो की नाही? तिथे एकच ॲनिमल होता. इथे खूप सारे ॲनिमल्स दिसतायत तुम्हाला. तर मग ते हे असे पुन्हा हे नाम जे आहे ते असं प्रकारांमध्ये काय झालेलं आहे डिव्हाईड झालेलं आहे. मग आता आपण बघणार आहोत सामान्य नाम काय आहे, विशेष नाम काय आहे आणि भाववाचक नाम काय आहे. तर सामान्य नामामध्ये बघा. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? हा समुद्र दिसतोय. समुद्र किंवा नदी काही म्हणायला. ओके, आपण समुद्र म्हणूया. समुद्र दिसतोय असा भला मोठा. इथे काय दिसतंय? इमारती दिसतायत. एकच इमारत नाही, अशा भल्या मोठ्या खूप साऱ्या इमारती आहेत. इथे पुन्हा तुम्हाला सगळे प्राणी दिसतायत. आणि इथे पुन्हा लोक दिसतायत. खूप सारे लोक आहेत इथे. लेडीज, जेंट्स सगळे एकत्र आहेत. ठीक आहे. मग जेव्हा हा समुद्र आता कुठला आपल्याला माहित नाही. तो फक्त समुद्र आहे म्हणून माहित आहे. म्हणून हे काय आहे? कॉमन नाऊन आहे. येस, शोभाचंद. येस. ठीक आहे. मग हे असं काय आहे? ही इमारत आहे. ती कोणती आपल्याला माहित नाही. आता बुर्ज खलिफा जर एकच मी तुम्हाला दाखवली तर तुम्हाला माहिती आहे की ही इमारत कोणती आहे, कुठे आहे ती. हो की नाही? आता यातला कोणताही एकच प्राणी दाखवला, टायगर दाखवला. तुम्ही म्हणाल की हा टायगर आहे. आता इथे खूप सारे आहेत, पण ते पण प्राणीच आहे. टायगर पण प्राणीच आहे. पण जेव्हा एखादं विशिष्ट नाव असतं त्याला, तेव्हा ते वेगळं असतं आणि इथे हे सगळं कॉमन आहे. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? कॉमन नाऊन म्हणतो किंवा सामान्य नाम असं म्हणतात. ठीक आहे. मग आता समुद्राचं नाव अगदी माहित नाहीये प्रॉपर, पण तो समुद्र आहे. तर समुद्र हे त्याचं कॉमन नाऊन इथे झालं. जर मी तुम्हाला दादर चौपाटीचं पिक्चर दाखवलं किंवा गिरगाव चौपाटीचं चित्र दाखवलं, तर तुम्ही म्हणाल की हो, हा दादरचा समुद्र आहे, हा गिरगावचा समुद्र आहे. मग याचं काय झालं? विशिष्ट नाव झालं. मग ते सेकंड टाईप मध्ये येतं.
आधी सामान्य नामाची आपण व्याख्या बघूया आणि उदाहरणं बघूया. खालील वाक्य वाचा व लाल रंगीत शब्दाकडे चांगले लक्ष द्या. गणेश हुशार मुलगा आहे. सातपुडा उंच पर्वत आहे. औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. तर इथे सामान्य नामं काय येणार आहेत? गणेश हा मुलगा आहे ते आपल्याला माहित आहे. ठीक आहे. पण इथे मुलगा जे आहे ते सामान्य नाम आहे. किती सारी मुलं असतात. मग तो देखील एक मुलगा आहे. म्हणून मुलगा हे सामान्य नाम. पर्वत हे सामान्य नाम. सातपुडा हे विशेष नाम झालं. ठीक आहे. इथे शहर, कोणतं शहर आहे? तिथे दिले औरंगाबाद. पण शहर याच्यावरती आपण रेड मार्क केले. ठीक आहे. मग ते काय झालं? शहर हे सामान्य नाम झालं. आता व्याख्या बघूया. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्याच्यातील सारखेपणामुळे किमान समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर, पर्वत ही सगळी सामान्य नामाची उदाहरणं आहेत. चित्र, पेन, इमारत, झाड. जेव्हा एखाद्या पेनाचा ब्रँड आपण लिहू त्याचं नाव पार्कर्स पेन, ठीक आहे, रेनॉल्ड्स पेन, लेक्सी पेन, मग ते काय होईल? ते विशिष्ट होईल की आपण एका कंपनीचं एका ब्रँडचं पेन आपण वापरत आहोत. आता विशेष नावामध्ये जसं मी आता मगाशी म्हंटल बघा तुम्हाला तसंच गंगा नदी इथे दिली. ती नुसतं नदी दिले का? नदी असतं तर ते सामान्य नाम झालं असतं. पण इथे ही कोणती नदी आहे? तर इथे गंगा नदी दिलेली आहे. आता गेटवे ऑफ इंडिया आहे. गेटवे ऑफ इंडियाला आपण ताजमहल म्हटलं तर चालेल का? नाही. दोघांची पण स्ट्रक्चर त्यांचं वेगळं आहे की नाही? बिल्डिंगचा आकार बघा त्यांचा वेगळा आहे. येस. मग ही गेटवे ऑफ इंडिया आहे. ती कुठे आहे आपल्याला माहिती आहे. ताजमहाल कुठे आहे ते आपल्याला माहिती आहे. मग ते अशा एकच या इमारती बनलेल्या आहेत. जसं गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्येच आहे. ताजमहाल हा आग्र्यामध्येच आहे. आणि ते एकमेव असे आहेत म्हणून ते विशेष आहेत. तसंच हावडा ब्रिज कोलकातामध्ये आहे. ठीक आहे. पण तो अजून दुसरा कुठे आहे का? सी लिंकला आपण हावडा ब्रिज म्हटलं तर चालेल का? नाही. हावडा ब्रिजला सी लिंक किंवा सी लिंकला हावडा ब्रिज म्हटलं तर चालेल? नाही चालणार. तो तिकडे आहे कोलकातामध्ये. सी लिंक आपल्या मुंबईमध्ये आहे. प्रत्येक ब्रिजला पण एक वेगवेगळी नावं दिलेली आहेत बघा. मग ती त्यांची विशेष नावं झाली. आता मुंबई हे शहर आहे. मुंबई शहर पण तुम्ही म्हणाल की हे कसं ओळखलं? तर बघा ही बिल्डिंग दिसते तुम्हाला फ्रंटची जिथे घड्याळ आहे. ठीक आहे. ती युनिव्हर्सिटीची आहे. तिथे बाजूलाच ग्राउंड आहे. मग आपण म्हणू शकतो की ही मुंबई सिटीचंच पिक्चर आहे. इथे आपण दिल्ली लिहिलं तर चालेल? कोलकाता लिहिलं तर चालेल? नाही चालणार. ओके. म्हणून त्यांनी हे असं पिक्चर इथे दिले जेणेकरून आपण कुणीही या पिक्चरवरती ऑब्जेक्शन नाही घेणार की ते मुंबईचं पिक्चर नाही आहे. तर हे बघा हे सगळे काय आहेत? एक विशिष्ट शहराचं नाव, विशिष्ट जागेचं नाव, विशिष्ट नदीचं नाव, म्हणून याला विशेष नाम असे म्हणतात. समझ में आ रहा है इतना सबको? कळतंय? विशेष नाम आणि सामान्य नाम काय आहे ते? इथे पुन्हा उदाहरण बघा. मगाचंच उदाहरण आहे जे आपण सामान्य नामाला घेतलेली ती विशेष नामालाच उदाहरणं घेतलीत. फक्त कलर जो शब्दांचा कलर आहे, लाल रंग जो आपण रंगवला आहे तो वेगळा आहे. मगाशी कुठे होता? मुलगा, पर्वत आणि शहर. ठीक आहे. तिसरे शब्द आहेत त्यांच्यावरती आपण रेड कलर केलं होतं. आता बघा पहिल्या शब्दाकडे आलोय आपण. गणेश, सातपुडा आणि औरंगाबाद. तर हे काय आहे? विशेष मुलाचं नाव आहे, एका विशिष्ट पर्वताचं नाव आहे, एका विशिष्ट शहराचं नाव आहे. म्हणून हे विशेष नाम आहेत. तर प्रॉपर नाउनची व्याख्या बघूया. ठीक है. विशेष नाम की व्याख्या हम देखेंगे. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गणेश. जो गणेश आहे त्याला आपण गणेशच म्हणणार. ठीक आहे. मयुरी, मुंबई, जालना, भारत एक्सेट्रा ही त्याची उदाहरणं आहेत. आता भाववाचक नाम बघूया. तर ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव ओके यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगुलपणा, भव्यता, संपन्नता, माणुसकी, मोठेपणा, नम्रता, लबाडी हे सगळे दिसून नाही येत. हे आपल्याला दिसत नाहीत पण एखाद्याचे ऍक्ट करण्याने आपल्याला ते समजतात. ठीक आहे.
कुणी आपल्यावरती राग काढत असेल तर तो ओरडून काढतात, पण त्याच्या चेहऱ्याच्या हावभावाने देखील तुम्ही लिहू शकता सर्वदेव तिवारी, यू कैन राइट इट। ठीक है, अगर आपको लगता है कि डेफिनेशन लिखना है या फिर एग्जाम्पल्स आपको लिखने हैं तो यू कैन राइट इट। तर मग एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून आता माणुसकी आपण दाखवतो का माणुसकी? बघा बघा मी माणुसकी केली नाही, कोणातरी हेल्प करतो आपण तेव्हा दुसरा कोणीतरी तिसरा व्यक्ती जेव्हा तुम्हाला ते करताना बघतो तेव्हा म्हणतो की बघा ह्याच्याकडे किती माणुसकी आहे ना, त्या मुलाला त्याने पाणी दिलं, तो मुलगा चक्कर येऊन पडला तर त्याने रस्त्यामध्ये बघा त्या दुसऱ्या माणसाने त्याला मदत केली, तर याला म्हणतात माणुसकी। ठीक आहे, ती आपल्या कर्तृत्वातून आपल्याला इतरांना ती दिसत असते किंवा आपण दुसऱ्यांची ती ऑब्झर्व्ह करत असतो। परत आपले हावभाव असतात, आपले फिलिंग्ज असतात, आपल्याला राग येतो तेव्हा आपण चेहऱ्यावरती जसा दाखवतो, आपल्याला रडू आलं की आपण ते तोंडाने आवाज काढतो, डोळ्यातनं आपल्या अश्रू येतात, आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण तो चेहऱ्यावरती दिसतो, आपण हसतो खूप जोरजोरात, तर हे काय असतात, हे भाव देखील आपण प्रकट करत असतो। येस, त्यालाच ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणतात। तर आता इथे बघा, इथे पुन्हा सेम उदाहरणं आहेत, पण ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहेत। गणेशचा चांगुलपणा सर्वांना माहीत आहे। तर गणेश हे विशेष नाम झालं, तर इथे चांगुलपणा काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे। म्हणजे तेच त्याने एखाद्याला काहीतरी चांगली मदत केली, त्याचा चांगुलपणा दिसून येतोय। सातपुड्याचे सौंदर्य, ज्याने बघितलं डोळ्याने त्याला ते सौंदर्य दिसेल। आपण म्हणतो की सातपुड्या पर्वताचं सौंदर्य खूप चांगलं आहे, खूप छान दिसतो, खूप असं आहे. आपण प्रत्यक्षात बघितलं नाहीये, पण इतरांकडून ऐकलं आहे, आपण कुठेतरी वाचलं आहे. मग ते आपण इमॅजिन करतो, की बघा सातपुडा पर्वताबद्दल मी ऐकलं, तर ते असं-असं आहे. तर ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे आपल्यासाठी, पण आहे. ते सौंदर्य त्याचं आहे. ठीक आहे. औरंगाबाद शहरात संपन्नता आहे. मग इथे संपन्नता आपण दाखवू नाही शकत, की कशाप्रकारे आहे, पण ती संपन्नता आहे। आता इथे पण बघा, तुमच्या WhatsAppचे इमोजीस दिसतायत तुम्हाला? तुम्ही यूज करता की नाही चॅटिंग करताना? येस? कोणाला राग आला तर कोणतं यूज करता तुम्ही? ते थर्ड वाला अँग्री? मस्करी केली की तुम्ही ते सिली वालं करता, फोर्थ वन। दमला असाल तर तुम्ही टायर्ड वालं करता, दुःखी असाल तर सॅड, हॅपी वालं, घाबरलात की स्कॅर्ड वालं, हो की नाही? असे आपण शॉर्ट यूज करतो। इन्स्टेड ऑफ टेलिंग की येस आय एम स्कॅर्ड, येस आय एम टायर्ड, आपण काय करतो? हे असे इमोजीस पाठवतो। मग समोरच्या व्यक्तीला संभाषणामध्ये तुम्हाला म्हणजे त्यांना कळून येतं की हा दमलाय, हा खूप चिडलाय मी असं बोलले म्हणून, हो की नाही? तर ही त्याची अशी उदाहरणं आहेत जी इमोजीच्या द्वारे तुम्हाला इथे दाखवली आहेत। मग आता खाली पण अजून काही तुम्ही शब्द बघू शकता। जसं ॲडमिरेशन आहे, कौतुक करतो आपण, ते दिसत आपण बोलण्यातून ते दाखवतो एखाद्याने काही चांगलं केलं असेल तर। आपुलकी, चीड, राग, करेज, हिम्मत, क्युरिओसिटी, उत्सुकता, लस्ट, लालसा, डिफेट, पराजय, डिफेन्स, आव्हान, इम्पेशन्स, उतावळे, जेलसी, मत्सरी, जॉय, उल्हास, काइंडनेस, दयाळूपणा आणि लोनलीनेस, एकटेपणा। ठीक आहे, ते हे असे शब्द आहेत जे भाववाचक नामामध्ये येतात। तुम्हाला हे थोडेसे डिफिकल्ट आहेत, पण तरी देखील मी इथे दिलेत, कारण की हे अशा प्रकारचे शब्द देखील तुम्हाला ऑप्शन्स मध्ये विचारले जातात। मग त्याचा अर्थ तुम्हाला इंग्लिशमध्ये माहित असेल किंवा हिंदीत माहित असेल तर ते इझिली तुम्ही आन्सर टाइप हे करू शकता, क्लिक करू शकता, सिलेक्ट करू शकता। नामाचे प्रकार ओळखा। आता बघा इथे, आता एक शब्द दिलाय महेश, आणि आपण हे 3 प्रकार ऑलरेडी बघितले, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक। आता तुम्ही ओळखायचंय की महेश हे काय आहे तिघांपैकी? विच वन? ओके, ओके, व्हेरी गुड। विशेष नाम, सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे। हे काय आहे? विशेष नाम आहे। ठीक आहे। आता दुसरं बघा, मुलगी हे सामान्य नाम आहे, तर मग चांगुलपणा इथे काय येणार? आता तुम्हाला विशेष नाम आणि भाववाचक नामामध्ये ओळखायचंय। ओके, थर्ड वन भाववाचक नाम आहे। यस, जो आपको वर्ड्स दिए हैं वो आपको पहचानने हैं कि वो कौन से टाइप के नाम में, कौन से टाइप के नाउन में आते हैं।
एब्स्ट्रैक्ट है, कॉमन है या फिर प्रॉपर नाउन है? आता हे बघा, इथे चांगुलपणा भाववाचक नाम आहे. मग नागपूर काय आहे इथे? कोणता प्रकार आहे हा? नागपूर काय येणार? विशेष नाम आहे. येस, व्हेरी गुड. कारण की ते शहराचं नाव आहे. येस, करेक्ट, व्हेरी गुड. नेक्स्ट, नागपूर विशेष नाम आहे. आता नदी काय आहे? नदी विशेष नाव गेलं, मग सामान्य नाम आहे की भाववाचक नाम आहे? सामान्य नाम. येस. जर इथे नदीच्या इथे मी इथे लिहिलं, इथे मी लिहिलं नर्मदा नदी आहे, ठीक आहे, तर मग काय येणार? तर मग कोणतं येणार? नर्मदा नदी असेल तर विशेष नाम. येस, व्हेरी गुड, खूप छान. नुसती नदी असेल तर सामान्य, आणि जर नदीचं नाव दिलं असेल तर मग ते विशेष नाम होईल. खूप छान. नेक्स्ट बघूया, रायगड. रायगड काय आहे? विशेष भाववाचक विशेष नाम. येस, म्हणजे सगळ्यांना एक्झाम्पल्स ओळखता येतात. खूप छान प्रकारे आपण सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, त्याची व्याख्या आणि उदाहरणं बघितलेली आहेत. हे काय आहे आता? प्राणी काय येणार? रायगड विशेष नाम, मग प्राणी सामान्य नाम. प्रॉपर नाउन कसं येईल रीता? प्राणी, अगर किसी एनिमल का नाम होगा, जसं मी इथे लिहिलं सिंह, ठीक आहे, प्राणी नाही. इथे सपोज मी सिंह लिहिलं, तर मग ते काय होईल? विशेष नाम होईल, प्रॉपर नाउन होईल. पण इथे नुसतं प्राणी दिलंय, तर मग ते काय येणार? सामान्य नाम येणार. नेक्स्ट, प्राणी सामान्य नाम. मग मोठेपणा काय आहे? मोठेपणा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? मोठेपणा भाववाचक नाम. येस, व्हेरी गुड. थर्ड वन. खूप छान, खूप छान उत्तर देत आहे सगळेजण पटापटा. आता आपण इथे बघूया, थोडेसे कठीण क्वेश्चन आणले तिथे मी, ठीक आहे. वाक्यातील नामाचा बदललेला वापर ओळखा. वाक्य काय आहे ते बघायचंय. परीक्षेत पहिला आल्यामुळे सुधीर आज वर्गाचा शहाणा ठरला, ठीक आहे. तर या वाक्यात अधोरेखित केलेला शहाणा हा जो शब्द आहे, या वाक्यात अधोरेखित केलेला शहाणा हा शब्द मुळात विशेषण आहे, पण या वाक्यात तो काय म्हणून आला आहे? आता बघा, तुम्ही गेल्या स्टँडर्ड मध्ये कदाचित विशेषण शिकला पण असाल, ठीक आहे. तर तुम्ही आता ओळखायचंय ते. हे थोडेसे अशा प्रकारचे पण कठीण प्रश्न तुम्हाला विचारले जातील हा. आता तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये असाल म्हणजे तुम्हाला बेसिक तर माहित असेल की विशेषण काय आहे, क्रियापद काय आहे, नाम काय आहे, भाववाचक नाम आपण बघितलं इथे. तर या वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला शहाणा शब्द आहे तो काय येणार? परीक्षेत पहिला आल्यामुळे सुधीर आज वर्गाचा शहाणा ठरला. काय वाटतंय? विशेष येणार आहे? बघा, तुम्हाला ओळखता येतं की. ओके, एक वाटतंय, आपण बघूया इथे. नाम, इथे सामान्य नाम येणार इथे, ठीक आहे. कारण शहाणा हा शब्द मुळात एखाद्या मुलाबद्दल माहिती देणारा विशेषण इथे लागलेलं आहे. तर या विशेषणाचा वापर थेट एखाद्या व्यक्ती किंवा घटकासाठी केला जातो. उदाहरणार्थ, शहाणा मुलगा न म्हणता फक्त शहाणा म्हणणे, तेव्हा ते विशेषण साधित नाम म्हणजे सामान्य नाम होते. आता इथे बघा, इथे मला पण असं वाटलं की तुम्हाला असं वाटेल की हे कदाचित विशेषण आहे, ओके नाही, म्हणून सगळ्यांनी आन्सर 111 केलं इथे नॉर्मली. पण इथे शहाणा मुलगा जर दिलं असतं, ठीक आहे की नाही, तर मग ते कशामध्ये गेलं असतं? विशेषणामध्ये गेलं असतं. कारण की मुलगा तिथे आपल्याला नाम मिळत होतं, हो की नाही. तर इथे त्यांनी काय म्हणून दिलंय? ते नाम सामान्य नाम म्हणून दिलेलं आहे. वर्गाच्या इतर मुलांचा इथे उद्देश केलेला आहे.
तर म्हणून इथे शहाणा हा शब्द काय येणार, सामान्य नाम म्हणून येईल. आता दुसरं बघूया. म्हणून असे प्रश्न थोडेसे गांभीर्याने तुम्हाला वाचायचे आहेत, की आपल्याला पटकन असं वाटेल, इतके इझी नाही वाटत. ठीक आहे, आपल्याला पटकन असं वाटेल, की अरे विशेषणच आहे ते, पण नाही. आता इथे दुसरा प्रश्न पण हा कठीण बघूया. वाक्याच्या अर्थावरून प्रकार ओळखा. तर वाक्य काय आहे? गल्लीत आमच्या गल्लीत अनेक लक्ष्मण राहतात. लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण नावाची मुलं. ठीक आहे. आमच्या गल्लीत अनेक लक्ष्मण राहतात. ते जे सर्वांना मदत करतात. या वाक्यातील लक्ष्मण या नामाचा प्रकार कोणता? ऑप्शन्स आहे हिअर. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की धातु साधित नाम. ओके, जिनको आवाज नहीं आ रही है या फिर स्क्रीन नहीं दिख रही है तो प्रॉब्लम शायद आपकी तरफ से होगा. यू कैन चेक योर मोबाइल इंटरनेट कनेक्शन. ठीक है, बाकी सब लोगों को परफेक्टली सुनाई दे रहा है. अगर आपका इंटरनेट की वजह से मिस हो रहा है तो यू विल गेट यूट्यूब लिंक. तो ये आज का सेशन आप यूट्यूब पे जाके भी आप देख सकते हो. ठीक है. ओके, सगळ्यांना वाटतंय 1 आहे. ओके, विल चेक अवर आन्सर. ब, सामान्य नाम आहे. का सामान्य नाम आहे? बघा, लक्ष्मण हे एका मुलाचे नाव आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तो एका गल्लीमध्ये राहतो ज्याचं नाव लक्ष्मण आहे, म्हणजे एका मुलाचं नाव आहे. पण जेव्हा एखाद्या नावाचा वापर गल्लीतील अनेक मदत करणाऱ्यांसोबत होतं, मग तिथे काय दिलंय? आमच्या गल्लीत अनेक लक्ष्मण राहतात, म्हणजे तो अनेकांमध्ये येतोय की नाही, म्हणून मग तो इथे काय झाला, इथे कॉमन झाला. जर तो एकच असेल, आमच्या गल्लीत एक लक्ष्मण राहतो आणि तो सर्वांना मदत करतो, मग ते इथे काय झालं असतं, विशेष नाम झालं असतं. पण इथे आमच्या गल्लीत अनेक लक्ष्मण म्हणजे खूप सारी लक्ष्मण नावाची तिथे आहेत, म्हणून मग इथे काय झालं, ते लक्ष्मण जे नाम आहे ते इथे सामान्य नाम झाले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ओळखायचं आहे. आता दुसरा बघूया. वेगळा शब्द ओळखा म्हणजे गटात न बसणारा. तर खालील पर्यायापैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. याच्यापैकी कोणतं भाववाचक नाम नाही आहे? हुशारी नाही आहे, गरिबी नाही आहे, हिमालय हा भाववाचक नाही आहे की माणुसकी नाही आहे? ओके, एव्हरीवन इज सेइंग 3. थर्ड वन, हिमालय. येस. तर हिमालय काय आहे? हिमालय काय आहे? आता उलटा प्रश्न विचारते मी तुम्हाला. आन्सर सगळ्यांनी थर्ड वाला दिलं, करेक्ट आहे. मग हिमालय काय आहे? हुशारी पण भाववाचक नाम आहे, गरिबी भाववाचक आहे, माणुसकी भाववाचक आहे. मग हिमालय काय आहे? कौन सा नाम है हिमालय? विशेष नाम. येस सुशीला, व्हेरी गुड. पूर्णिमा, व्हेरी गुड. रीता, हिमालय इथे काय आहे? विशेष नाम आहे. हिमालय पर्वत आहे की नाही, म्हणून बाकीचे सगळे भाववाचक नाम आहे तो नाहीये, तर तो विशेष नामाचा प्रकार आहे. इथे पण बघा एक्सप्लेनेशन सेम आहे. आय थिंक सगळ्यांना हा टॉपिक चांगला समजलाय. ठीक आहे, व्हेरी गुड. आता बघा, दृश्य अदृश्य, सॉरी, दृश्य विरुद्ध अदृश्य नामे. दृश्यचे अपोजिट काय येतं? अदृश्य म्हणजे दृश्य म्हणजे दिसणारं, अदृश्य म्हणजे नाही दिसणारं. ठीक आहे, आता इथे बघा, आईने बाजारातून गोड आंबे आणले. आता इथे गुणधर्म दिसतोय हा. आईने बाजारातून गोड आंबे आणले, त्यामुळे घरात गोडी निर्माण झाली. या वाक्यातील गोडी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आपण सगळी नामाची उदाहरणं बघतोय इथे. काय विचारलंय त्यांनी? आईने बाजारातून गोड आंबे आणले आणि घरामध्ये काय झाली? गोडी निर्माण झाली. तर गोडी हा कोणत्या नामाचा प्रकार आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक की सर्वनाम आहे? विशेष नाम आहे. बघा, ओके, सगळ्यांना वाटतंय भाववाचक नाम आहे, ते विशेष नाही आहे. ठीक आहे, ज्यांनी विशेष दिले नाही आहे तर भाववाचक नाम आहे. तर भाववाचक काय आहे बघा, आंबा हे सामान्य नाम आहे. ठीक आहे,
वाक्यामध्ये आपल्याला सामान्य नाम कोणतं? आंबे. म्हणजे कोणता आंबा आहे? हापूस आंबा आहे की दुसरा अजून आंब्याचे प्रकार असतात, तो कोणता आपल्याला माहित नाही. इथे आंबे दिले म्हणजे आंबे काय आहे हा? इथे आंबे काय येणार आहे? सामान्य नाम आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. मग गोड आहे त्याचं विशेषण लागलंय त्याला. तर इथे आपल्याला गोडी विचारलंय की हा शब्द कोणत्या प्रकारचं नाव आहे? तर आंबा हे सामान्य नाम आहे आणि आपण तो डोळ्यांनी आपल्या पाहू शकतो. तर आंब्याचा गोडपणा किंवा घरातील आनंदाचे वातावरण, गोडी हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर फक्त मनात अनुभवू शकतो. आता आंबा तो खाल्ल्याच्या नंतर आपल्याला त्याची चव समजते, त्याचा भाव समजेल आपल्याला. हो की नाही? त्याची चव काय आहे ते समजेल. पण त्याच्यामुळे घरामध्ये जे वातावरण निर्माण होतं, म्हणजे सगळ्यांमध्ये गोडी निर्माण झाली, सगळे एकमेकांशी चांगले बोलू लागले. ठीक आहे. मग ते काय आहे? ते आपण अनुभवू शकतो आहे. म्हणून ते भाववाचक नाम आहे. तो भाव निर्माण झाला ना, एक आनंदी भाव घरामध्ये, एक वातावरण चांगलं निर्माण झालं. म्हणून गोडी हा शब्द इथे भाववाचक नामामध्ये येईल. कळतंय सगळ्यांना? हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे बघा. कळतंय का सगळ्यांना? ओके, तो इस तरह से आपको क्या करना है? क्वेश्चन रीड करना है और उसको समझना है. तेव्हाच तुम्हाला कळेल की याचा आन्सर काय येणार आहे ते. नाहीतर तुम्ही काही सामान्य नाम, विशेष नाम पटकन याच्यावरच तुम्ही टिक कराल. आता पुढचा पण एक रेड क्वेश्चन बघूया. अनेक वचनाचा नियम ओळखा. त्याच्या बोलण्यात खूप शहाणपणा होता आणि घरात अनेक शहाणपणे पाहायला मिळतात. यावरून भाववाचक नामाबद्दल कोणता नियम समजतो? आपण असा एक कठीण प्रश्न बघा विचारणार. तुम्ही एकदा रीड करा ऑप्शन. भाववाचक नामे नेहमी अनेकवचनी असतात. भाववाचक नामे, जी पण भाववाचक नामांची उदाहरण आपण बघितली. भाववाचक नामाचे विशेष नाम होते. भाववाचक नाम कधीच बदलत नाही. हा थोड़ा-सा कठिन है प्रश्न. ठीक है, इसका आंसर मैं आपको बताती हूँ. ठीक आहे. तिथे बी जे आहे, भाववाचक नामाचे अनवचक केल्यास ते सामान्य नाम बनते. ठीक आहे. आता इथे काय बघायचंय, अनेक वचनाचा नियम बघा नामांमध्ये कसा लागू होतो तो. आता इथे शब्द कोणता दिलाय? शहाणपणा हा शब्द सगळ्यांना दिसतोय. हा बघा, हा शब्द सगळ्यांना दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर शहाणपणे हा शब्द सगळ्यांना दिसतोय. ओके. तर शहाणपणा हा काय आहे? एकवचन झाला. हा शहाणपणा दाखवतो. आपण एखाद्याला म्हणतो ना, लोक दाखवतात ना शहाणपणा, व्यक्ती दाखवते एखादी. आपण काय म्हणतो, हा मुलगा बघा शहाणपणा दाखवतोय. तसं इथे वाक्यात दिलेलं आहे. त्याच्या बोलण्यात खूप शहाणपणा, म्हणजे एखादी व्यक्ती बोलत होती, तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये खूप शहाणपणा दिसत होता. पण इथे शहरात अनेक शहाणपणे पाहायला मिळाले. एका शहरामध्ये काय खूप शहाणपणे, खूप लोकांनी म्हटलं, काही-काही बोलण्यातून त्यांच्या कळालं असेल म्हणून इथे या वाक्यामध्ये असं दिलेलं आहे. तर शहाणपणा एकवचन झालं, शहाणपणे अनेकवचन झालं. ठीक आहे. तरी पण मग इथे काय होतं, जेव्हा असे बदल वाक्यामध्ये घडतात नामाचे, तेव्हा भाववाचक नामाचे अनेक वचन केल्यास ते सामान्य नामच बनते. आता शहाणपणा हे कशामध्ये येणार? कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये येणार? सामान्य नाम, विशेष नाम की भाववाचक नाम? तर शहाणपणा हा दिसत नाही, पण तो बोलण्यातून कळतो ना आपल्याला. मग तो भाववाचक नाम आहे. ठीक आहे. तर भाववाचक नामाचं अनेक वचन केल्यास म्हणजे शहाणपणाचं शहाणपणे झालं, अनेक वचन झालं. तर ते काय होतं? सामान्य नाम होतं. म्हणजे खूप साऱ्या लोकांनी दाखवलंय. ओके. मग इथे ते भाववाचक नाम नाही होणार. इथे ते काय होणार? वरच्या याच्यामध्ये भाववाचक नाम होईल आणि सेकंड सेंटेन्समध्ये त्या शहाणपणाचा जो शहाणपणे आहे ते सामान्य नाम होईल. कारण की खूप साऱ्या लोकांनी दाखवलेला आहे. कळतंय इतकं? थोडंसं समजायला कठीण आहे. पण जर तुम्ही तो चांगल्या प्रकारे रीड केला, तर तुम्हाला आणि नियम समजून घेतलेत तुम्ही, तर तुम्हाला ते नक्कीच कळेल. ओके. थँक यू. थँक यू शोभाचंद. थँक यू सरदेव. तुम्हाला कळालंय. खूप खूप धन्यवाद. अजून एक प्रश्न बघूया. नामांची संख्या मोजा. आता हे प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी मी तुम्हाला सांगते, की बघा तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुम्हाला काही ग्रेड 7 मराठी स्कॉलरशिप लिंक असं तिथे दिसेल. ठीक आहे. तर त्या लिंक्स, हा सेशन कंप्लीट झाल्यावर त्या लिंक्स तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचे आहेत आणि आजच्या टॉपिकच्या आधारावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार, ते तुम्ही सोडवायची प्रॅक्टिस करायची आहे. चुकले तर चुकू द्या, हरकत नाही. पुन्हा पुन्हा ती तुम्ही अटेम्प्ट करा.
चालेल, पण तुम्ही ऍटलीस्ट या सगळ्या ज्या लिंक्स तुम्हाला मिळत आहेत त्या तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. ठीक है, म्हणजे तुमची प्रैक्टिस होईल चांगली. नहीं, ये बाय मिस्टेकली यहाँ पे ब्राउन हुआ है. ठीक है, नहीं वो बाय मिस्टेकली एडिटिंग की वजह से हुआ है. ब्राउन कलर नाही आहे त्याच्यामध्ये. तर बघूया, नामांची संख्या मोजा. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये किती नामं आहेत ती मोजायची आहेत. मग त्याच्यामध्ये नामांचे प्रकार पण असू शकतात. असं देखील आहे की नुसतं नामच नाही दिले. ठीक आहे, मग त्यात विशेष नाम पण असेल, भाववाचक असेल, ते तुम्हाला ओळखायचं आहे. गोपाळने समुद्राच्या काठावर बसून सुंदर आणि रंगीत शंख गोळा केले. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? ओके, पहले ही सब लोगों ने लिखना चालू किया है. 2 नाम है, 3 नावं आहेत, 4 नावं आहेत की 5 नावं आहेत? ओके, किसी किसी को लग रहा है 4, किसी किसी को लग रहा है 2. सेंटेंस पढ़ा है सबने ठीक से? उसमें देखना है की नामांची संख्या किती आहे, तुम्हाला मोजायची आहे ती. 5 तो ओके, 5 भी लग रहा है किसी को. बघा 3 आहेत. या वाक्यात गोपाळ हे विशेष नाम आहे. एका व्यक्तीचं नाव आहे गोपाळ, दिसते. त्याच्यानंतर समुद्र हे काय आहे? सामान्य नाम आहे. ठीक आहे, आणि शंख, शंख ही वस्तू आहे. मग हे पुन्हा काय झालं? समुद्रात मिळणारी आहे की नाही, ते पण एक सामान्य नाम आहे. म्हणून इथे जे बी आहेत ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आता तुम्ही याच्यामध्ये सुंदर आणि रंगीत हे देखील काउंट केलं असणार. इथे 2 शब्द देखील तुम्ही काउंट केले, म्हणून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की इथे 5 येतील, हो की नाही? तर सुंदर आणि रंगीत शंख हे कशाचे, हे विशेषणाचे आहे. ते शंखाबद्दल त्यांनी आपल्याला जास्त माहिती दिली आहे. कळते तुम्हाला? मग ते विशेषणामध्ये जातात, मग ते नाम नाहीये तिथे. सुंदर आणि रंगीत शंख हे शंखाची अजून किमया वाढत, अजून महत्व सांगतायत आपल्याला. ठीक आहे, म्हणून इथे काय येणार आहे? इथे 3 येणार आहे, गोपाळ, समुद्र आणि शंख. पुढे बघूया, प्राण्याचे नाव की मानवी गुण. वाक्य असं आहे, अतिशय भित्र्या माणसाला समाजात ससा म्हटले जाते. या वाक्यातील ससा या नामाचा अचूक प्रकार कोणता? हा पण थोडा कठीण आहे, म्हणून मी आन्सर तुम्हाला आधीच दाखवलंय. विशेष आहे बघा, विशेष नाम आहे, भाववाचक आहे, सामान्य नाम आहे की धातुसाधित नाम आहे? तर सामान्य नाम आहे इथे. तर ससा हा मूळचा एक प्राणी आहे. ठीक आहे, मग प्राणी हे सामान्य नाम झालं. तर या वाक्यात तो एका प्राण्यासाठी न वापरता सर्व भित्र्या माणसांसाठी वापरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे गटासाठी. अतिशय भित्र्या माणसाला समाजात, ओके, समाज, ग्रुप ऑफ द पीपल येतो इथे, वापरला आहे. त्यामुळे तो सामान्य नाम या प्रकारात इथे काय होणार आहे? मोडणार आहे. आता एखादा परिच्छेद आपण बघूया. आता हे बघा, हा परिच्छेद आहे, त्याच्यामध्ये पण बघू शकता की विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम आपण कशा प्रकारे ओळखू शकतो. तर छोटासा आहे, 3-4 ओळींचा. शाळेतील मैदानावर रोहन आणि सीमा खेळत होते. दोघेही फुटबॉल खेळण्यात गुंग होते. त्या खेळात त्यांना मैत्री आणि प्रयत्न यांची खरी किंमत कळाली. रोहनचा शिक्षक त्याचे कौतुक करत होता, कारण त्याने प्रामाणिकपणा दाखवला. पुणे शहरातील ही स्पर्धा सर्व शाळांसाठी आयोजित करण्यात आली होती. तर यातली विशेष नामं तुम्हाला ओळखायची आहेत. तर मग ती कोणती आहेत? रोहन आहे, पहिल्या सेंटेन्स मध्ये बघू शकता. रोहन आहे, सीमा आहे, त्यानंतर पुणे आहे, शहराचं नाव, मध्ये विशेष नावं. सामान्य नावं कोणती आहेत? तर शाळा, मैदान, ओके,
पुस्तक, सॉरी, शाळा, मैदान, शिक्षक, फुटबॉल. त्याच्यानंतर भाववाचक नामं कोणती आहेत? मैत्री आहे, प्रयत्न आहे, प्रामाणिकपणा आहे. हे भाववाचक नावं याच्यामध्ये दिलेली आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये कोणताही पॅराग्राफ उचला, त्याच्यामध्ये अशा प्रकारे विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम असे तुम्ही शोधून काढू शकता. मग तुम्हाला अजून तुमची चांगली नाम आणि त्याच्या प्रकारांची प्रॅक्टिस होईल. पुन्हा मराठी महिने काय आहेत ते हा देखील तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये टॉपिक आहे. तर याचा देखील तुम्ही अभ्यास करायचा आहे. कोणते महिने आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. आता बघा इथे तुम्ही बघू शकता चैत्र महिन्यामध्ये बघा गुढी दिसतेय. ठीक आहे. आषाढ महिन्यामध्ये बघा पांडुरंग दिसतोय. हो की नाही? विठ्ठल दिसतोय आपल्याला. श्रावणामध्ये बघा, भाद्रपद मध्ये बघा, वैशाख मध्ये, ज्येष्ठ मध्ये बघा, अश्विन महिन्यात बघा, कार्तिक महिन्यात बघा. मग तिथे ते प्रत्येक महिन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक सण आपण सेलिब्रेट करत असतो, साजरा करत असतो. जसं चैत्रामध्ये गुढीपाडवा आपल्याला दिसतोय. गुढीपाडवा आपण साजरा करतो. हो की नाही? भाद्रपद मध्ये गणेश चतुर्थी येते. कार्तिक मध्ये दिवाळी असते. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती असते. तर असे हे सण आणि त्यांचे महत्व, त्याच्यामध्ये आपण कोणकोणते सण साजरे करतो या महिन्यांमध्ये, मराठी महिन्यांमध्ये. इंग्लिश महिने तर सगळ्यांना, इंग्रजी महिने सगळ्यांना माहिती आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. हो की नाही? तर तुम्हाला हे मराठी महिने आणि त्याच्यामध्ये येणारे सण कोणते असतात ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. पुन्हा खेळाडू, कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो, कोणत्या राज्यातून आहे तो, कोणत्या राज्याला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. ते देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नीरज चोप्रा भालाफेक मध्ये आहे प्रसिद्ध, सविता पुनिया हॉकी मध्ये आहे, आदित्य मित्तल बुद्धिबळ, स्मृती स्पंदाना क्रिकेटमध्ये आहे, अवनी लेकरा नेमबाज मध्ये आहे, हरमनप्रीत सिंग हॉकी मध्ये आहे, सूर्यकुमार यादव क्रिकेट. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही बघा इथे सूची तुम्हाला दिसते, खेळ आणि खेळाडू आणि त्यांचे राज्य. मग समानार्थी शब्दांची प्रॅक्टिस तुम्ही रोज 5-5 करायची आहे. झाड, वृक्ष, लांब, दूर, गंध, वास, हाक, साथ, तृण, गवत. विरुद्धार्थी शब्दांची प्रॅक्टिस करायची आहे. ओला, सुका, थोर, लहान. म्हणजे हे सगळे शब्द तुमच्या वाचण्यामधून तुमच्या नजरेसमोर गेले पाहिजे, तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे आठवतील. दाट, विरळ, ऊन म्हणजे सावली, उन्हाच्या विरुद्ध सावली, कडक त्याच्या विरुद्ध नरम. तर अशी जर आपण 5-5 शब्द जरी केले तरी देखील आपली खूप सारी प्रॅक्टिस आपल्याला परीक्षेपर्यंत आपली होऊन जाईल. आता शुद्ध आणि अशुद्ध शब्द बघा. ठीक आहे. अशुद्ध शब्द एकीकडे दिलेत आणि शुद्ध शब्द एकीकडे दिलेत. मग तुम्हाला डिफरन्स बघायचा आहे दोन शब्दामध्ये काय आहे. आता आशीर्वाद बघा कसा लिहिलाय. शीला पहिली वेलांटी आहे. हो की नाही? पण शुद्ध शब्द काय आहे, त्याला दुसरी वेलांटी आहे. आता परीक्षा, रीच्या आधी पण पहिली वेलांटी दिलीये, रस्व दिलीये, तर त्याला दीर्घ वेलांटी पाहिजे. रीच्या उजव्या बाजूला वेलांटी हवी आहे. मंदिर इकडे दुसरी आहे, तर त्याला पहिली ई पाहिजे. मंदिर. कुटुंब बघा, टच्या खाली बघा उकार दिसतोय का बघा, तो असा नाही पाहिजे, दीर्घ नाही पाहिजे. तर कु आणि टूचा दोन्ही कसे पाहिजेत, रस्व हवेत, छोटे पाहिजेत. ठीक आहे. छोटे उकार हवेत. शारीरिक, पुन्हा जीवन, विशेष, आणि कसं लिहितो आपण, आडवानं लिहितो नाही. आणि म्हणजे उभाणा येतो इथे. महिला, पहिला ही पाहिजे. प्रीत, दुसरा पी पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शब्दांची देखील प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि आज आपण हा नाम आणि नामाचे प्रकार आपण पाहिले, तर नक्कीच तुम्हाला हे समजले असतील, जे पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. आता पुढच्या सेशन मध्ये आपण एका नवीन टॉपिक सोबत भेटू. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. खूप छान वाटलं की तुम्ही पार्टिसिपेट केलं सगळ्यांनी. सो बाय बाय एव्हरीवन. थँक्यू काना.